हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. मागचा व्लॉग बघितला होता. मागच्या व्लॉगमध्ये आम्ही होतो मेहंदीपूर बालाजीमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आम्ही दर्शन करून देवाचं निघालो होतो खाटू श्यामसाठी. आणि इथून मेहंदीपूर बालाजीपासून खाटू श्याम हे 3 घंट्याच्या दुरीवर होतं. त्याच्या अगोदर आम्ही थोडीशी रस्त्याने लागल्यावर थोडंसं चालल्यावर पेटपूजा करून घेतली, म्हणजे हलका फुलका असा नाश्ता करून घेतला. आणि जाताना असे आम्हाला छान डोंगर असे चांगला असा रोड लागला होता, ज्याच्यावर आम्हाला बिलकुलच रस्त्याचा टाईम माहीत नाही पडला. आम्ही एकदम इझिली पोहोचलो खाटू श्याम येथे 3 तासात. मेहंदीपूर बालाजीहून खाटू श्याम हे 3 तासाचं आहे आणि खाटू श्यामहून 2 घंट्याचा रस्ता आहे सालासर बालाजीसाठी. आम्हाला सालासर बालाजीला पण जायचं होतं, पण आम्ही इतके थकलो होतो की आम्ही इथंच गिवअप केलं की नेक्स्ट टाईम आल्यावर सालासर बालाजी पहिले गाठू. म्हणून आम्ही आता फक्त मेहंदीपूर बालाजी आणि खाटू श्याम करायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो जयपूर. पण थोडंसं थांबलो कारण की थोडंसं रेस्ट करावं म्हणून थांबलो आणि चहा पिला. चहा मला आवडला नाही म्हणून मी तिकडे रस पिला. त्याच्यानंतर आम्ही आलो खाटू श्यामला पोचलो आणि तुम्ही बघू शकता खूप मोठी पार्किंग होती आणि इतके साऱ्या गाड्या वगैरे होत्या. याच्याहूनच समजलं की आम्हाला अजून 2-3 तास तर दर्शनाला लागणार. तिथे आम्ही 2 किलोमीटर चालत गेलो आणि नंतर थोड्या वेळाने आम्ही ऑटो बुक केला. ऑटो केल्यानंतर आम्ही आलो खाटू श्यामच्या मंदिराजवळ, कारण की आम्हाला मंदिर वगैरे थोडीशी भनक नव्हती की मंदिर आहे कुठे नेमकं. आता बाबूने आणि मी राधे राधे असं टिक्का लावून घेतला होता आणि माझा बाबू तर एकदम कृष्णा दिसत होता. नंतर आम्ही हे टिक्का लावला आणि खूप सारे फोटोज काढले तिथे गेटजवळ आणि गेलो खाटू श्यामच्या दर्शनासाठी पुढे. आम्ही इथे लगभग 5 वाजता पोहोचलो आणि आम्ही जात होतो तर आम्हाला येताना लोक दिसत होते आणि ते खूप प्रमाणात होते. तेव्हा आम्हाला समजलं की सकाळी आलो असतो तर खूप गर्दी असती. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही श्यामबाबाचे रील्स बघितले तर बघितलं होतं आजच्या दिवशी, ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी मंदिरामध्ये 10 लाख लोक आले होते सकाळपासून. पण आम्हाला संध्याकाळी इतके लोक लागले नाही ते अजून माहीत नव्हतं, कारण की आम्हाला इथून अजून 7-8 किलोमीटर पैदल चालून जायचं होतं आणि गर्दी असल्यामुळे पहिले जितकेही गेट्स होते ते बंद केलेले होते. त्याच्यामुळे आम्हाला पुढं अजून 15 किलोमीटर पैदल चालायचं होतं. पण त्याच्यानंतर आम्ही जाताच मोरपंख, गुलाब आणि अत्तरच्या बॉटल घेतल्या. इथे 3 अत्तरच्या बॉटल भेटतात, एक चढवा लागते आणि 2 मी घरी घेऊन आली होती. तसंच गुलाबाचे 2 पंख घेतले होते, एक पंख तिथे ठेवायचा आणि एक आपल्या घरी घेऊन यायचा. 3-4 किलोमीटर आम्ही पैदल असेच चालत राहिलो, पण मंदिर आम्हाला काही दिसत नव्हतं. 4-5 गेट्स होते जिथे पोलीसवाले उभे होते, पण ते बंद होते कारण की एवढ्या गर्दीमुळे. आम्हाला घुमून 10-15 किलोमीटर चालून त्या मेन लाईनमध्ये लागायचं होतं. पण आम्ही चलता राव म्हटले की लेकरासोबत कुठेही जाणं म्हणजे कठीण आहे. मला वाटलं आता रावनी गिवअप केलं की काय, इथे हे दर्शन मला करू देतील का नाही काय माहिती. मग मी दक्षला घेतलं आणि त्यांच्याजवळ 1 मिनिट पण नाही दिला. त्याच्यानंतर आमच्या बाजूनेच एक पोलीसवाला गेला आणि त्याने म्हटलं की हे एक गेट ओपन करावं लागते कारण की मागे खूप गर्दी झालेली आहे. मग त्याच्यानंतर आम्ही त्या गेटमधून डायरेक्ट एंट्री केली आणि इथे लागलो. इथे लागल्यानंतर आम्हाला कमीत कमी अर्धा-पाऊण तासच लागला. इतके 30-40 हजार लोक असतील असं वाटलं. 2-3 घंटे आम्हाला इथे लागतीलच रांगेमध्ये, पण आमचं अर्ध्या-पाऊण तासात दर्शन झालं. पाऊण तास याच्यासाठी लागले कारण की मधात आरती सुरू झाली होती. आरती झाल्यावर लगेच लाईन सुरू झाली आणि आम्ही आलो श्यामबाबाच्या मंदिरासमोर. हरे का सहारा श्यामबाबा हमारा. आम्ही तर खूप छान दर्शन केलं. तुम्हीही दर्शन घ्या आणि इथे नक्की या. आम्हाला खूप छान एक्सपिरियन्स आला इथे आल्यावर. दक्षच्या वाढदिवसाच्या आधी त्यालाही छान आशीर्वाद भेटला. तिथे आम्ही फूल वाहलं आणि मोरपंख वाहला आणि एक अत्तरची बॉटल वाहली आणि बाकी सगळं दर्शन घेऊन आम्ही सोबत घेऊन आलो. नंतर थोडीशी शॉपिंग केली, मी बांगड्या घेतल्या इथे. आणि नंतर बघा तुम्ही लोक येतच होते, इतकी गर्दी होती. आणि संध्याकाळी आम्ही जेवण केलं दालबाटी आणि तिथेच थांबलो. आणि असा गेला आजचा आमचा इथे खाटू श्यामबाबाच्या मंदिरातला दिवस. कसा वाटला तुम्हाला फुल व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.